बारामती विमान अपघाताच्या वृत्तात मोठा गोंधळ. मृत वैमानिकाच्या फोटोवरून नवा वाद. नमस्कार, आपण पाहत आहात OnePlus मराठी. 28 जानेवारीला झालेल्या बारामतीत झालेल्या ज्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर 4 जणांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणाला आता एक अनपेक्षित वळण मिळाले आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर दाखवण्यात येत असलेल्या मृत वैमानिकाच्या फोटोवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ज्या वैमानिकाचा फोटो मृत म्हणून दाखवला गेला, तो प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार नेमका काय आहे आणि यामागे कोणाची चूक आहे, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. बारामती विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सुरक्षा रक्षक विदीप जाधव, मुख्य वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माली अशा 5 जणांचा अंत झाला. मात्र या अपघाताचे वृत्त देताना अनेक मीडिया संस्थांनी एक मोठी चूक केली. मुख्य वैमानिक सुमित कपूर यांच्या नावावर चक्क साहिल मदन नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो चालवण्यात आला. हा गोंधळ का निर्माण झाला, याचे कारण अधिक धक्कादायक आहे. या विमानाचे उड्डाण करण्यापूर्वी मूळतः साहिल मदन हेच वैमानिक म्हणून नियुक्त होते. मात्र मुंबईतील प्रचंड ट्रॅफिक जॅममध्ये साहिल अडकल्याने त्यांना विमानतळावर पोहोचायला उशीर झाला. विमानाला उशीर होऊ नये म्हणून ऐनवेळी त्यांच्या जागी कॅप्टन सुमित कपूर यांना पाचारण करण्यात आले आणि ते या दुर्दैवी प्रवासाचे वैमानिक ठरले. मीडियाकडे साहिल मदन यांचे नाव रेकॉर्डवर असल्याने त्यांचाच फोटो मृत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाला. आपला पती सुखरूप असतानाही सर्वत्र त्यांचा फोटो मृत म्हणून पाहिल्यावर साहिल मदन यांच्या पत्नी संजम सहानी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला आहे. माझे पती जिवंत आहेत. मीडियाने चुकीचे फोटो वापरणे त्वरित थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. एका चुकीच्या माहितीमुळे एका जिवंत व्यक्तीच्या कुटुंबाला किती मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असेल, हे यातून स्पष्ट होते. या रिपोर्टमध्ये आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. ज्या कॅप्टन सुमित कपूर यांनी विमानाचे नियंत्रण हाती घेतले होते, त्यांच्याकडे तब्बल 15,000 तासांचा दांडगा अनुभव होता. मात्र असे असूनही कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी त्यांना यापूर्वी 2 वेळा निलंबित करण्यात आले होते. अपघाताच्या वेळी त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती कशी होती, हा आता तपासाचा मुख्य विषय ठरत आहे. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाला. वैमानिकाच्या फोटोंमधील गोंधळ आणि त्यांच्या इतिहासातील निलंबनाच्या घटना यामुळे या अपघाताच्या तपासावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या सगळ्या विषयावर आपले मत काय आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.